डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे। अनुसूचित जातीनिहाय वर्गीकरण करणे, मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णासाहेब साठे हे नाव देण्यात यावे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी 1 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौक येथे अन्नत्याग उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। संबंधित मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा। दुसरी प्रमुख मागणी आम्ही अशी सरकारकडे मागणी करतो गेल्या 5 दिवसापासून की सुप्रीम कोर्टने जो आदेश दिला 1 ऑगस्ट 2024 अनुसूचित जाती जमातीमध्ये चौकाकडे वर्गीकरण करायचे आदेश सुप्रीम कोर्टने राज्य सरकारला दिलेला आहे। राज्य सरकारला आम्ही मागणी केलेली की त्या आदेशाचं पालन करून आमची मागणी करून काय वाटतं की आता 5वा दिवस आहे उपोषणाचा, कोणी भेटी दिली या ठिकाणी? सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। कोणताही त्यांच्या अधिकारी सरकारी आलेले म्हणजे पूर्णतः दुर्लक्ष मातृ समाजाकडे सरकार करते। दुर्लक्ष होते मात्र समाजात तुमचे आमदारकी तुम्हाला देण्यात आलेली आहे तरी पण सुद्धा नाही। आमदारकी दिलं म्हणजे प्रश्न सुटला असं होतं। हे जे मागण्या आहेत त्या मागण्या खूप दिवसापासून आहेत, त्या अजून पण सरकारने मान्य केलेली नाही आणि मी 5 दिवसापासून उपोषण करतो आहे। तिथं कोणतं सरकारचं प्रतिनिधी आलेलं नाही आहे। तिथं अजून दिसावी येऊन गेले ते पण दिले आम्ही म्हणतो त्यांचंही काही रिप्लाय आलेलं नाही आहे। सरकार आमच्याकडे दुर्लक्ष काय हे आम्हाला निश्चित काय गाव खेड्यात असली अडचणी काय तर मात्र समाजाला? मात्र समाजाच्या अडचणी तुम्ही गाव खेड्यात गेल्यानंतर मात्र समाजाच्या म्हणजे वाडा एकदम गावाच्या बाहेर टाकलेला आहे। तिथं पाण्याची सुविधा नाही, म्हणजे तिथलं जीवन तुम्ही बघताल तर असं वाटतं की हे आधुनिक त्या शतकामध्ये राहतात। आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो। मात्र समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने दखल घ्यायला पाहिजे। 5वा दिवस आहे तरी कोणी दखल नाही, अजून किती दिवस समजा? सरकारला आता जाग कशी आणण्याचं आम्हाला सरकारला असं वाटत असेल की जर आमचं बलिदान जावं उपोषण करून कसं काय असं म्हणायचं का सरकार जाणून दुर्लक्ष करतो कशाकडे? कसं काय असू शकतं? 5 दिवसापासून उपोषण करतो आहे, कोणी इथं येत नाही, कोणी दुर्लक्ष देत नाही। आमदाराच्या गाड्या इथनं जातात,